निवडणुकीचे निकाल जाहीर होताच सर्वांचं लक्ष आता महापौर पदाच्या निवडणुकीकडे वेधलं आहे। मुंबई महापौर कोण होणार याबाबतच्या चर्चेला आता वेग आलाय। भाजप शिंदे गटाला महापौर निवडणुकीसाठी आवश्यक बहुमत मिळालं असलं तरी सुद्धा या निवडणुकीचा निकाल कोणाकडे झुकणार हे अजूनही काही स्पष्ट झालेलं नाहीये। तसेच या पार्श्वभूमीवर महापौर पदाच्या निवडणुकीत एक नवीन मोठा ट्विस्ट समोर आलाय। राज्य सरकार लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापौर निवडणुकीशी संबंधित एक प्रस्ताव मांडणार असल्याचे संकेत मिळतात। हा प्रस्ताव लागू झाल्यानंतर महापौर निवडीचं समीकरण पूर्णपणे बदलू शकतं। कसं ते सविस्तर बोलूयात, पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। भाजप शिंदे गटाला बहुमत मिळालं असलं तरी महापौर निवडीचा सस्पेन्स कायम आहे। त्यातच या निवडणुकीत अचानक एक मोठं वळण आलंय। राज्य सरकार लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापौर पदाशी संबंधित एक नवीन प्रस्ताव मांडणार आहे आणि या प्रस्तावामुळे निवडणुकीचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे। राज्यातील महानगरपालिकांमध्ये महापौर निवडीचा सध्या खूपच गोंधळ निर्माण झालाय आणि या पेचा सत्ताधाऱ्यांना आपले मताधिक्य अधिक मजबूत करायचं असल्यामुळे राज्य सरकार आता महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। अध्यक्षपदी निवडणूक जिंकण्यासाठी आणि पक्षीय गणिते बदलण्यासाठी स्वीकृत नगरसेवकांना महापौर निवडणुकीत थेट मतदाराचा अधिकार देण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याची शक्यता आहे आणि हा निर्णय लागू झाला तर महानगरपालिकेत सत्तेचं समीकरण पूर्णपणे बदलून जाऊ शकतं। यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाची ताकद वाढू शकते आणि पक्षांच्या ताकदीचा आराखडा बदलून टाकला जाऊ शकतो। सरकारचा प्रस्ताव काय आहे ते पाहूयात। सध्या अस्तित्वात असलेल्या नियमानुसार स्वीकृत नगरसेवक महापालिकेच्या महासभेच्या चर्चेत भाग घेऊ शकतात, परंतु महापौर किंवा उपमहापौर निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार त्यांना नाहीये। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार पुढील कॅबिनेट बैठकीत या नियमात बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला जाण्याची शक्यता आहे। या बदलानंतर स्वीकृत नगरसेवकांना महापौर निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळू शकते। जर हा निर्णय मंजूर झाला तर ज्या पक्षाकडे स्वीकृत नगरसेवकांची संख्या जास्त असेल त्या पक्षाला महापौर पदाच्या निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो। अनेक महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी आवश्यक बहुमत फारच जवळपास असतो। अशा वेळी जर स्वीकृत नगरसेवकांचं मत सुद्धा गणनामध्ये घेतलं गेलं तर पक्षांना त्यांचं मताधिक्य सहजपणे वाढवता येईल। विशेषतः मुंबई, ठाणे आणि पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जिथे राजकीय बले अत्यंत जवळपास आहेत, अशा परिस्थितीत हा बदल निवडणुकीचे संपूर्ण समीकरणच उलथून टाकणारा ठरू शकतो। अनेक महानगरपालिकांमध्ये सत्तेसाठी लागणारं बहुमत अत्यंत तंग असते। अशा परिस्थितीत जर स्वीकृत नगरसेवकांचं मतदान सुद्धा गणनेत समाविष्ट केलं गेलं तर पक्षांना त्यांच्या बाजूने असलेली ताकद सहज वाढवता येते। मुंबई, ठाणे आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये जिथे राजकीय स्पर्धा प्रचंड तीव्र आहे तिथे हा बदल निवडणुकीच्या निकालावरच मोठा परिणाम करू शकतो आणि समीकरण पूर्णपणे बदलून टाकू शकतो। प्रशासनिक स्तरावर या निर्णयावर चर्चा सुरू झाली असली तरी विरोधक याला सत्तेबळ वाढवण्यासाठी मागच्या दरवाजातून खेळ असं म्हणत टीका करण्याची शक्यता व्यक्त करतायत। निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या अधिकारांमध्ये हा बदल खूपच धोकादायक ठरू शकतो असा मुद्दा सुद्धा विरोधकांकडून उचलला जात आहे। तुम्हाला काय वाटतं? स्वीकृत नगरसेवकांना महापौर निवडणुकीत मतदानाचा अधिकार देणं योग्य आहे का, की हे लोकशाहीच्या मूलभूत तत्वांविरुद्ध जाईल? तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।